दरम्यान मी लोकसभा निवडणूक लढवणारच असं वक्तव्य केले मनसेचे माजी नेते वसंत मोरे यांनी। पुण्याची निवडणूक एकतर्फी होणार नाही, मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते असंही वसंत मोरे यांनी म्हटले। वसंत मोरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। की जर तुम्हाला जागा मिळाली नाही तर तुम्ही काय करणार, तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? मी मुळात अगदी 12 तारखेला ज्यावेळेस मी पक्ष सोडला, पक्षामध्ये असताना सुद्धा माझी कायम पक्षामध्ये हीच भूमिका होती की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे शहराची ही लोकसभा लढवली पाहिजे, की जेणेकरून आपण कुठे आहोत ह्या सगळ्या गोष्टी कळतील। मला वाटतं की त्या गोष्टींमध्ये कुठेतरी मला थोडं अनसिक्युअर वाटत होतं आणि पहिल्यापासून मी आज नाही 2 वर्षापासून मी खासदारकी लढणार माझी अशी भूमिका होती। वारंवार या सगळ्या गोष्टी मी पक्ष श्रेष्ठींच्या कानावरती घातलेल्या होत्या आणि तरीसुद्धा पुण्यातल्या काही लोकांनी या विषयामध्ये उगाचच चांगल्या याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला आणि एक चुकीचा अहवाल जो की मुंबईपर्यंत पोहोचला आणि या चुकीच्या अहवालामध्ये पुण्यामध्ये निवडणूक लढवायला वातावरण चांगलं नाही आहे ह्या अशा गोष्टीच्या दिल्या गेल्या। त्यामुळे मला वाटलं की मला जर पक्षाने सांगितलं की निवडणूक लढा तर मी कुणाच्या जीवावर लढू, ह्या अशा लोकांच्या जीवावर निवडणूक लढायची का जी लोकांनी ऑलरेडी हत्यारं टाकलेली आहेत। त्यामुळं मी स्वतंत्र माझा मार्ग 12 तारखेला अवलंबला आणि मी त्या दिवसापासून आजसुद्धा मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये 3 महानगरपालिका आणि 2 विधानसभा केल्यात आणि या सगळ्या विधानसभा सगळ्या महानगरपालिका हे एकला चलोरेच्या माध्यमातून लढलेलो आहे आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये मी 2 ठिकाणी मी यशस्वी जरी झालो नसेल तरी माझ्यामुळं उपद्रव झालेला आहे, माझ्यामुळं न्यूसेन्स क्रिएट झालेला आहे आणि 3 महानगरपालिकेच्या निवडणुका मी एकला चलोरेमध्ये यशस्वी झालो आहे। हा माझी ती आत्ताची भूमिका आहे, मी एकला चलोरेच्याच भूमिकेवरती आहे। भले मला कुठल्या पक्षाने घेतलं नाही घेतलं तरी वसंत मोरे हा अपक्ष या पुणे महानगरपालिकेमध्ये पुणेकरांसाठी उमेदवार असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।